जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. येच संगती तच येच संघायनागता पच्छुपन्नाच ये संघ अहं वंदामि सर्वदा. नक्की शरणं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेन भवतु ते जय मंगलम्. नक्की मे शरणं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेन भवतु ते जय मंगलम्. नक्की मे शरणं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवज्रेन भवतु ते जय मंगलम्. सब्बे संखाराय निच्चाति यदा पयाय पश्यति अथ निबिन्दति दुःखे हे समग्रो विशुद्धिया. सव्ये संखरा दुःखाति यदा पयाय पश्यति अथ निबिन्दति दुःखे समग्रो विशुद्धिया. सव्ये धम्माय नताति यदा पयाय पश्यति अथ निबिन्दति दुःखे समग्रो विशुद्धिया. सर्व संस्कार अनित्य आहेत. सर्व संस्कार दुःख आहे. सर्व धर्म हे अनात्मा आहेत. हे जो प्रज्ञेनं पाहतं, प्रज्ञेची ही 3 लक्षण, अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण, ही प्रज्ञेची 3ही लक्षणं. या 3ही लक्षणामध्ये विहार करणं म्हणजे याला प्रज्ञाविहारी म्हणतात. या 3ही रत्नामध्ये हे लक्षणं आहेत, अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण. या प्रज्ञेच्या 3ही लक्षणामध्ये रमण करणं, विहार करणं याला प्रज्ञाविहारी असं म्हटलं जातं. ज्यामुळं हे शुद्धी, परिशुद्धी आणि विशुद्धीची पूर्णत्वास प्राप्त होणारी ही प्रक्रिया पूर्ण होते. संपूर्णत्व, परिपूर्णत्व, परिशुद्धत्व त्याची प्रक्रिया या विशुद्धी मार्गाने पूर्ण होतं, परिपूर्ण होतं. ही विशुद्धी शुद्धशील, शुद्ध, परिशुद्धशील आणि विशुद्धशील, शुद्ध समाधी, परिशुद्ध समाधी आणि विशुद्ध समाधी, शुद्ध प्रज्ञा, परिशुद्ध प्रज्ञा आणि विशुद्ध प्रज्ञा. ही शुद्धीची प्रक्रिया अशी असते. शुद्ध, परिशुद्ध आणि परिपूर्णत्व जे शुद्ध झालं त्याला विशुद्ध म्हणतात. विशेष प्रकारे शुद्ध करणं. भगवंतांनी ही एवढी सारी प्रकृती आहे, निसर्ग आहे. या निसर्गामध्ये रात्र झाल्यानंतर जो गर्द चांदण्यांचा, जो गाईचा सगर, गुरांचा सगर म्हणतो, उत्तर दक्षिण पट्टा, त्याला आकाश गंगा म्हणतात.
या गर्द अशा चांदण्या असलेल्या पट्टा, जो प्रकाशमान पट्टा असतो उत्तर दक्षिण, त्याला आकाशगंगा म्हणतात. या लाखो लाखो आकाशगंगा या प्रकृतीमध्ये आहेत. आपल्याला एकच आकाशगंगा पाहता येते या मासल चक्षुनी. भगवान बुद्ध लाखो लाखो आकाशगंगा बघत असत. या लाखो आकाशगंगांमधल्या करोडो करोडो सूर्यमाला त्यांना बघता येईल. आपल्याला एकच सूर्य पाहता येतो. आपल्याला तेवढी दृष्टी नाही आहे. ज्यांनी बुद्धत्व प्राप्त केलेलं असतं, एवढी विशाल दृष्टी, संपूर्णत्वाकडे नेणारी दृष्टी असते बुद्धत्व प्राप्तीची. ही सम्यक संबोधित ज्ञानाची दृष्टी, ज्या दृष्टीनं या निसर्गातलं आतलं बाहेरचं सगळं रहस्य खोलून टाकतात. या आकाशगंगा कशा निर्माण होतात, सूर्यमाला कशा निर्माण होतात, चंद्र सूर्य कसे निर्माण होतात, प्राणी वनस्पती मनुष्य वा मनुष्यतर प्राणी कशा निर्माण होतात, हे समुद्र पहाड नद्या नाले पाणी, हे अग्नी वायू जल आणि पृथ्वी धातू कसे निर्माण होतात, मन कसं उत्पन्न होतं, हे कोणतं मन उत्पन्न झालं तर कोणत्या प्राण्याची निर्मिती होते, यार सार संपूर्ण प्रकृतीचं, सजीवाचं, निर्जीवानं, आतलं बाहेरचं सगळं रहस्य तथागतांनी संबोधित ज्ञानाच्या आधारावर खोलून काढलं. असा एकही विषय नाही की ज्या विषयाचं ज्ञान त्यांना असत नाही. संपूर्ण ज्ञानी आहे. त्यांना संपन्यू असं संबोधलं जातं. सर्वत्र जाणणारे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ या तीनही कालखंडांची परिपूर्ण जाणकारी ज्यांना असते त्यांना सम्यक संबुद्ध म्हणतात. संपूर्ण ज्ञानी. ही परिपूर्णता आणि परिशुद्धता साठवलेली असते या सम्यक शब्दामध्ये. त्यामुळं हे आकाश कसं निर्माण होतं, आकाशगंगा कशा निर्माण होतात, सूर्य चंद्र तारे कसे निर्माण होतात, कोणते प्राणी कसे कसे निर्माण होतात, हे सांगत सुटले नाही. जे महत्वपूर्ण आहे, जे माणसाला जीवन जगण्यासाठी जे आवश्यक आहे तेच सांगितलं. आपल्या 82,000 धम्मस्कंदांमध्ये एक एक धम्म स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे. 82,000 धम्मस्कंदांमध्ये हे शरीर आणि मन हे कसं उत्पन्न होतं आणि कसं नाश पावतं. मनुष्याला म्हणून या 3.5 हाताची ही काया आणि हे शरीरात राहणार मन, या शरीराविषयी ज्याला रूप म्हणतात, हे शरीर ज्या अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं असतं. आकाश धातूला भगवंत महत्व देत नाही, कारण पोकळी आहे. हे नाकाच्या छिद्रात, कानाच्या छिद्रात पोकळी. या पोकळीमध्ये देखील अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंच्या 8 कलापांचा संग्रह असतो. तथागतांनी अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनात्म लक्षण हे प्रज्ञेचे 3ही लक्षण. हा निब्बिंदती दुःखे, निब्बिदा ज्ञान. निब्बिदा म्हणजे शुद्ध, निरासक्त, अनासक्त. शुद्ध चित्ताने आपल्याला कर्म करता आले तर शुद्ध परिणाम येत असतो. शुद्ध चित्ताने आपल्याला काया वाचा मनाने कर्म करता आली नाही तर शुद्ध परिणाम येणार कसा. त्यामुळे शुद्धीची सगळी प्रक्रिया बोधी ज्ञानाच्या आधारावर कशी समजून घ्यायची. म्हणून हे शरीर आणि मन किती चंचल चपळ चित्त आहे. आणि म्हणून या चंचल चपल चित्ताला समाहित करण्यासाठी, एकाग्र करण्यासाठी काय आवश्यक आहे. सगळे मनुष्य वा मनुष्यतर प्राणी सगळे दुखी आहेत. कोण सुखी आहे. दुर्लभ बुद्ध उत्पादो इमस्मिन लोके. दुर्लभ आहे बुद्धांचं उत्पन्न होणं या लोकांमध्ये. बुद्ध जेव्हा केव्हा उत्पन्न होतात तेव्हाच हे दुःखातून सुटका करून अंततः निर्वाणाचा साक्षात्कार करण्याचं हे वैभव, त्याचा लाभ होत असतो, दुसरं नाही. त्यामुळे संबोधित ज्ञानाच्या आधारावर सर्व प्रकारच्या दुःखातून सुटका करून निर्वाणाचा साक्षात्कार करण्याचं हे वैभव लाभत असतं, प्राप्त होत असतं. त्यामुळे ही शुद्धीची प्रक्रिया कशी असावी. शील, समाधी आणि प्रज्ञा म्हणजेच धम्म. शील रूपी सौंदर्य स्थापित करणं, समाधी रूपी सौंदर्य स्थापित करणं, प्रज्ञा रूपी सौंदर्य स्थापित करणं, हे धम्मातलं सौंदर्य स्थापित करणं. शील, शील म्हणजे आपण पाया म्हणतो ना का. घर बांधताना, बिल्डिंग बांधताना आपण पाया मजबूत,
तर बिल्डिंग मजबूत. ज्याला शिला म्हणतात, दगड, पाया, बेस. मनुष्य जीवनाचा पाया म्हणजे शील. शीलयति इति शीलं. जो आधारभूत पाया, नीव आहे, पाया आहे. शील म्हणजे शीलच जर नसेल आपल्याकडे, तेही त्रिवी, तीनही प्रकारे एक एक शील शुद्ध असावं. जसं की पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. प्राण हत्या करण्यापासून मी विरत राहण्याचं शिक्षापद ग्रहण करतो. म्हणजे प्राण हत्या आपणही करायची नाही, दुसऱ्याला प्राण हत्या करण्यासंबंधीचे दिशानिर्देश द्यायचे नाही, प्रेरणा द्यायची नाही. किंवा एखादा व्यक्ती प्राण हत्या करत असेल तरी त्याचं समर्थन वा अनुमोदन करायचं नाही. मागच्या बाजूला शीले पती ठाय नरो सपैया. त्यामुळे शील आहे ना, हा आधार आहे. शील पुष्ट करण्यासाठी सम्यक समाधीच्या आणि प्रज्ञेच्या आधारावर आपला शील मजबूत करत असतो. त्यामुळे हे शील मजबूत करताना आपण केवळ ऐकीव ज्ञानाच्या किंवा चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर आपण शील पालन, वरवरचं मानस सुधारून, नाही ना पालन करणं छान आहे, पालन केलं पाहिजे असं ठरवून बुद्धीच्या स्तरावर, पण बुद्धीला सीमा असते ना, त्यामुळे बुद्धीच्या स्तरावर आपण पालन करण्याचा प्रयत्न केला तरी ते धारण केलं जात नाही. हे सम्यक समाधीच्या आणि प्रज्ञेच्या आधारावर हे शील घट्ट करावं लागतं. शील रूपी पाया मजबूत करावा लागतो. अधिनादाना वेरमणी सिक्खापदं आम्ही आपणही चोरी करायची नाही, दुसऱ्याला चोरी करण्याची प्रेरणा द्यायची नाही. एखादी व्यक्ती चोरी करत असेल तरी त्याचं समर्थन वा अनुमोदन करायचं नाही. कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि. म्हणजे काम मिथ्याचार यापासून विरत राहण्याचं शिक्षापद. म्हणजे कसं, परपुरुष वा पर नारी गमन करण्यापासून दूर राहणं, विरत राहणं. इकडे तिकडे भटकणं नव्हे, पत्नीने इकडे तिकडे भटकायचं नाही किंवा पतीने इकडे तिकडे भटकायचं नाही. चौथं शील आहे आपण खोटं बोलणं, वाईट बोलणं, दुसऱ्याची निंदा चुगली चहाडी करणं, व्यर्थ बडबड करणं. हे आपणही करायचं नाही, दुसऱ्याला असं करण्याची प्रेरणा पण द्यायची नाही. आणि एखादी व्यक्ती असं करत असेल तर समर्थन करायचं नाही. हे तीन प्रकारे हे आपलं शील पुष्ट करता आलं. सुरामेरय मज्ज, कच्ची असो पक्की असो, दारू आहे, आपण नशापता करायचं नाही, दुसऱ्याला नशापता करण्याची प्रेरणा द्यायची नाही. एखाद्याने नशापता केली असेल तर त्याचं समर्थन वा अनुमोदन द्यायचं नाही. अशा रीतीने तीनही प्रकारे त्रिविध असं शुद्ध शील प्राण करतात. हे करण्यासाठी सहजपणे आपल्याला शील पालन करता आलं पाहिजे. सहजपणे, ताऊन सुलाकून मारून पिटून नाही. तुम्हाला कसं मारून पिटता, वर कोणाला आले, 1 2 3 4 5. आमच्या वेळेला विद्या येई घमघम, छडी चमचम. तर तुम्हाला मारू शिकवावं लागतं. ते सहजपणे आपल्याला शिकता आलं पाहिजे. आता आम्ही मास्तरच्या हातचा मार खाल्ला तर वेगळ्या कारणानं, पण मास्तरांना चकचकून होतो ते, अभ्यास करून जायचो. तो पिरियडच माझा चालायचा. कॉलेजमध्ये असताना देखील तयारी करून जायचो, माझाच क्लास चालायचा. ही विशुद्धीची सगळी प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यासाठी अगदी सहजपणे शील धारण करता आलं पाहिजे. सम्यक समाधीचा अभ्यास बलवान नसेल, आनापान सतीचा अभ्यास बलवत्तर नसेल तर आपल्याला शील त्रिविध पुष्ट करता येत नाही. प्रज्ञेचा अभ्यास करता आला नाही तर आपल्याला त्रिविध शील आपल्याला पुष्ट करता येत नाही. म्हणून सम्यक समाधीच्या आणि प्रज्ञेच्या आधारावर आपलं शील त्रिविध तीनही प्रकारे पुष्ट करता येते. अगदी सहजपणे पालन करायला शिकतो. जेवायला सांगावं लागतं काय, भूक लागल्याबरोबर आठवण येते की नाही,
कशी सहजपणे येते. भूक लागली तरी आता जेवण पाहिजे, ही सवय लागते ना आपल्याला. तशी तहान लागली तर पाणी प्यायची कशी सवय होते. पण तहान लागली जेवताना, खाताना, पिताना जी काही कृती करत आहोत ती सजगपणे, जागरूकपणे, अवेअरनेस, जागरूकता असायला हवी, बेहोशीमध्ये नाही. म्हणून हे श्वासाचा अभ्यास करून, सम्यक समाधीचा अभ्यास करून करून आपलं 3 प्रकारे हे शुद्धशील, परिशुद्धशील आणि विशुद्धशील आपण प्राप्त करत असतो. तेव्हा हे सारं शरीर आणि मनही शुद्ध होत जातं. ते लक्षण, दुःख लक्षण आणि अनत्त लक्षण या प्रज्ञेच्या 3 लक्षणाच्या आधारावर चित्त एकाग्र करून वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता या 5ही चित्तवृत्ती असतात. यांच्या एकाग्र होण्याच्या आधारावर आपण आपलं 3ही प्रकारे हे शील पुष्ट करत असतो. जेव्हा 3ही प्रकारे शील पुष्ट होतं याला तदंग प्रहाण असं म्हटलं जातं. तदंग प्रहाण विशुद्धीचा मार्ग आहे. तदंग प्रहाण म्हणजे शरीरातलं आणि मनाचे जेवढे अंग आहेत ते हळूहळू शुद्ध होत जातात. हे शरीरही शुद्ध होत जातं आणि मनही शुद्ध होत जातं. अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून, अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून त्रिविध शील पुष्ट केलं जातं. दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून त्रिविध शील पुष्ट केलं जातं. अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून त्रिविध शील पुष्ट केलं जातं. आनापानचा अभ्यास करताना क्षणिक समाधी प्राप्त करून आपलं त्रिविध शील पुष्ट केलं जातं. क्षणिक पासून उपचार समाधी प्राप्त करून आपलं त्रिविध शील पुष्ट केलं जातं. क्षणिक उपचार समाधी पासून तर अर्पणा समाधी पर्यंत पोहोचून आपलं त्रिविध शील पुष्ट केलं जातं. याला म्हणतात तदंग प्रहाण. हे सारं शरीर आणि चित्त, या चित्तातले शरीरातले अंग या शीलरूपी सुगंधांनी बहरलेले असतात. हे शीलरूपी सुगंध, शीलरूपी सौंदर्य त्रिविध जेव्हा पुष्ट होते याला तदंग, हे शरीरातनं आणि मनातनं या शुद्ध शीलाचा सुगंध दरवळतो. शीलरूपी सौंदर्याची प्रतिष्ठापना होते. याला तदंग प्रहाण म्हणतात. या तदंग प्रहाणाच्या आधारावर तदंग प्रहाणाला व्यक्ती पोहोचते. याला म्हणतात शील विशुद्धी. पहा, विशुद्धीचे 7 टप्पे आहेत, 7 पडाव आहेत, 7 अंग आहेत. आपलं त्रिविध शील पुष्ट होणं याला तदंग प्रहाण म्हणतात. ही तदंग प्रहाणाची परिपूर्ती होणं म्हणजे हे सारं शरीर आणि सारं मन शीलरूपी सौंदर्यानं बहरून येणं. जशी फुलांची फुलबाग जशी फुलते आणि फळते तशी शीलरूपी सुगंधानी सारं शरीर आणि मन दरवळत. याला शील विशुद्धी म्हणतात. शुद्ध शील, परिशुद्ध शील आणि विशुद्ध शील परिपूर्ण झालेलं असतं. या तदंग प्रहाणाच्या परिपूर्णतेच्या प्रक्रियेला शील विशुद्धी असं म्हणतात. हा पहिला टप्पा ज्ञानाचा. विशुद्धी मार्गाचं ज्ञान याचं हे पहिलं पाऊल. जसं या तदंग प्रहाणाच्या आधारावर आता पाया घट्ट झाला, बलवत्तर झाला, मजबूत झाला. शील समाधीसाठी, समाधी प्रज्ञेसाठी आणि प्रज्ञा विमुक्तीकडे नेणारी असते.
विमुक्तीकडे नेणारी असते. त्यामुळं सम्यक समाधीचा अभ्यास करताना, सम्यक समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता, कुशल चित्त उत्पन्न झालं पाहिजे तर कुशल परिणामी. आपण नेहमी अकुशल चित्ताने काम करतोय, रागरंजित, द्वेष दूषित, मोहमुळी तोंड काय वाच्या मनाने काम करत असतो सगळेच माणसं, त्यामुळे दूषित परिणाम येतो. म्हणून ही समाधी मिथ्या नाही, ती शुद्ध असली पाहिजे, ती सम्यक असली पाहिजे. या सम्यक समाधी प्राप्त करण्यासाठी आपले चंचल चपळ चित्त त्याला एकाग्र करण्यासाठी 40 प्रकारचे कर्मठान असतात. त्यापैकी आनापानचं, तुम्ही आनापानचा अभ्यास केला ना, कमर पाठ मान सरळ करून डोळे मिटून नाकातनं जाणं येणं करणारा नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध श्वास आपोआप आपल्या स्वभावानं बाहेरनं आत येतो, आतनं बाहेर पडतो. जन्मापासून मरेपर्यंत प्रत्येक व्यक्तीकडे हा श्वास असतो. हा श्वास कधी डाव्या नाकपुडीतनं, कधी उजव्या किंवा दोन्ही नाकपुड्यातनं एकाच वेळेला वाहतो, येतो जातो. कधी तो डाव्या, कधी उजव्या, कधी दोन्ही नाक, कधी लांब असतो, कधी आखूड असतो, कधी वेगानं, कधी संथ गतीनं जाणं येणं करतो, कधी जातोय की नाही येतो एवढा सूक्ष्म असतो, माहिती नाही पडत. कधी वेगाने, कधी संथ गतीनं जातो, कधी सूक्ष्म, कधी स्थूल, कसाही असू दे. एका श्वासाचं निरीक्षण निरंतर करत राहायचं. एकही श्वास बिना जाणता आत यायला नको किंवा बाहेर पडायला नको. निरंतरता अभ्यासामध्ये जशी जशी येते, एका चित्त क्षणासाठी या ठिकाणी ज्या संवेदना उत्पन्न होतात तर संवेदनेच्या उत्पत्तीचा क्षण, संवेदना जोपर्यंत ती राहते तो स्थितीचा क्षण, आणि संवेदना भंगत्वास पावते तो भंगत्वाचा क्षण. वेदनेच्या या तीनही क्षणां मिळून एक चित्त क्षण तयार होते. याला म्हणतात खनिक समाधी. खनिक समाधी हळूहळू 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस निरंतरता अभ्यासामध्ये असली याला उपचार समाधी म्हणतात. आणि एखादा खंबा गाळला तो जीव हालणार नाही, डुलणार नाही, याला अर्पणा समाधी म्हणतात. आनापानसतीचा अभ्यास करताना जेव्हा अर्पणा समाधीपर्यंत पोहोचतोय आपण, याला विखंबन प्रहाण असं म्हणतात. या तदंग प्रहाणाच्या आधारावर 23 शील पुष्ट झालं. या 23 शील पुष्ट होण्याच्या आधारावर या तदंग विखंबन प्रहाणाला पोहोचतं माणूस. जसा खंबा गाळलेला आहे, आता बिलकुल चित्त इकडे तिकडे भटकत नाही, आपलं बिलकुल भटकणार नाही. अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून ही तदंग प्रहाणाबरोबरच या समुच्छेद प्रहाणाच्या आधारावर अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण या प्रज्ञेच्या तीनही लक्षणामध्ये रमण करून अर्पणा समाधीपर्यंत पोहोचण्याचं हे वैभव प्राप्त करू शकतो. अर्पणा समाधी, खनिक समाधीपासून उपचार समाधी आणि उपचार समाधीपासून अर्पणा समाधीपर्यंत पोहोचणं, यालाच विखंबन प्रहाण असं म्हटलं जातं. विखंबन प्रहाण हा दुसरा पाडाव आहे, दुसरा टप्पा आहे विशुद्धी ज्ञानाचा. याला चित्त विशुद्धी म्हणतात. चित्त आता परिपूर्ण शुद्ध होतं. खनिक समाधी पासून उपचार समाधी, उपचार समाधी पासून अर्पणा समाधी पर्यंत पोहोचणं म्हणजे विखंबन प्रहाणाला पोहोचणं. विखंबन प्रहाणाला पोहोचणं म्हणजे याला चित्त विशुद्धी म्हणतात. शुद्ध समाधी, परिशुद्ध समाधी आणि विशुद्ध समाधी ही प्रक्रिया पूर्ण होते. याला चित्त विशुद्धीचे दुसरं अंग, दुसरा टप्पा, दुसरं ज्ञान म्हणतात. हा विशुद्धीचा मार्ग आहे. आता मन भटकणार नाही, याला चित्त विशुद्धी म्हणतात. समाधीची परिपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर, परिपूर्णत्वाकडे गेल्यानंतर या विखंबन प्रहाणाच्या आधारावर आणि तदंग प्रहाणाच्या आधारावर आपल्याला समुच्छेद प्रहाणापर्यंत पोहोचता येतं. समुच्छेद प्रहाण म्हणजे अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण या तीनही लक्षणामध्ये निरंतर रमण करता येणं, याला प्रज्ञाविहारी म्हणतात. याला समुच्छेद प्रहाण म्हणतात. या तदंग प्रहाणाच्या आणि विखंबन प्रहाणाच्या आधारावर आपल्याला समुच्छेद प्रहाणापर्यंत पोहोचता येतं. अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण त्यापर्यंत पोहोचता येतं.
याला म्हणतात समुच्छेद प्रहाण. शुद्ध प्रज्ञा, परिशुद्ध प्रज्ञा आणि विशुद्ध प्रज्ञा हे अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण. म्हणजे काय? कथमाच भिक्खवे अनित्यं ज्ञानं. भिक्षुने अनित्य ज्ञान काय आहे? उदयभयं ज्ञानं इति अनित्यं ज्ञानं. हे वेदनांचा उदय वेद जाणणं म्हणजे अनित्य ज्ञानाचा अनुभव करणं होय. अनित्य ज्ञानाचा अनुभव करणं होय. हे अनित्य ज्ञान. वेदना सुखा दुखा अधुका सुखा ही शारीरिक वेदना, सौमनस्य आणि दौर्मनस्य चैतसिक वेदना. वेदना कुठली असो, वेदना अपि दुःखा. सुखद वेदना आली प्रतिक्रिया करून रागाच्या गाठी, दुःखद वेदना आली प्रतिक्रिया करून द्वेषाच्या गाठी, असुखद वेदना आली प्रतिक्रिया करून मोहमूर्तेच्या गाठीच बांधतो, तर दुःखाचीच निर्मिती करतो. हा दुःख बोध, हे दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करण्याची प्रक्रिया, हे दुसरं अंग आहे प्रज्ञेचं. दुसरं यामध्ये रमण करणं. अरे हे शरीर, याला मी मी माझं माझं म्हणतो, हे मन मी मी माझं माझं म्हणतो, आपलं काहीच नाहीये. हे आपलं शरीर आपलं नाहीये, मन आपलं नाहीये. हे अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंचे तरंग या विपश्यना या कम्मठानाच्या आधारावर जेव्हा आपण समर्श ज्ञान, उदयवे ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, निबिदा ज्ञान, मुंचित काम्यता ज्ञान, पटिसंख्या ज्ञान, संकारोपेक्षा ज्ञान आणि अनुलोम ज्ञान या 10 ज्ञानाच्या टप्प्यातनं जातो, तेव्हा हे शरीर तरंगित होते. भुरभुर 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 फुरफुर सारं अंग हलकं फुलकं होतं, फुलपाखरासारखं. शरीर आहे की नाही असं वाटायला लागतं, शरीर आहे की नाही असं वाटायला लागतं. एवढं हलकं फुलकं होतं, एवढं जसं फुलपाखरू लागलं काय. शरीर आहे की नाही एवढं वायू, एवढं संपूर्ण तुकडे तुकडे होऊन जातात त्या शरीराचे. कधी अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी धातूची कुठल्या ना कुठल्या धातूंची प्रधानता घेऊन ही वेदना उत्पन्न होते. सुरसुर फुरफुर सारे तरंग. अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी धातूंच्या या 8 कलापांचा तरंग नुसतं शरीर तरंगित होतं. कुणाला मी म्हणून, कुणाला माझं म्हणून, कुठले वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे मनाचे 4 स्कंद उत्पन्न होऊन नाश पावतात. तरंग तू कुठल्या चित्त चैतसिकांच्या तरंगणा मी म्हणू, माझं मन म्हणू, काय हुकूमत चालते माझी? कुठल्याही अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंच्या तरंगणा, अष्टकलापांच्या तरंगणा मी म्हणू, माझं शरीर म्हणू, काय हुकूमत चालते माझी? अनात्मा आहे. हा अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करण्याची प्रक्रिया पूर्णत्व जाणं, यालाच विखंबन, याला समुच्छेद प्रहाण म्हणतात. निरंतरता अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षण यामध्ये विहार करणं होतं. या निरंतरतेलाच दिठ्ठी विशुद्धी म्हणतात. 3रा टप्पा पूर्ण होतो ज्ञानाचा. 3रा टप्पा पूर्ण होतो ज्ञानात. विशुद्धी, चित्त विशुद्धी, शील विशुद्धी, चित्त विशुद्धी आणि आता दृष्टी विशुद्धी. आपली सगळी मिथ्या दृष्टी कोलमडून पडते. ही समाधिठी त्यामध्ये रमण, अशिते, पीते, खाईते, साईते, संपजानकारी होती. गते, ठिते, सुते, जागरिते, संपजानकारी होती. संगाटी पत्त चिवर धारणे संकजानकारी होती. सती संपजन्य नरेंचती. यामध्ये रमण करणं, परिपूर्णता, समुच्छेद प्रहाणाला पोहोचणं, याला दिठ्ठी विशुद्धी असं म्हटलं जातं. दिठ्ठी विशुद्धी, सगळ्या मिथ्या धारणा दूर होतात. संबोधित ज्ञानाची धारणा, तिचा अंमल सुरू होतो. सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा, शिलवर परामर्श, रूपराग, अरूपराग, कामछंद, व्यापार, थीन, विद्य, औदत्य, कौकृत्य, मान आणि अविद्या या 10 प्रकारच्या सगळ्या मिथ्या धारणा, मारबंधनं तुटून जातात. अशा रीतीनं ही दिठ्ठी विशुद्धी पूर्णत्वात जाते, संपूर्णत्वाकडे पोहोचते. हा 3रा टप्पा या मार्गाचा परिपूर्ण होतो. कांक्षा वितरण विशुद्धी, ज्ञान विशुद्धी. कांक्षा, शंका, बुद्ध धम्माच्या गुणांविषयी, संघाच्या गुणांविषयी ची जी शंका आहेत, ज्या विचिकित्सा आहेत, संदेह आहेत, सगळे दूर होतात. बुद्ध धम्म संघाच्या 24 गुणांची परिपूर्णता प्राप्त होते. या कम्मठानाच्या अभ्यासाच्या आधारावर, विपश्यना कम्मठानाच्या आधारावर
सगळा भ्रम आणि भ्रांती दूर होते, सगळ्याच संपूर्ण ज्या ज्या कमजोरी आहेत खामी आहेत त्या दूर होतात. याला संबोधित ज्ञानाची परिपूर्णता साध्य होण्याची प्रक्रिया आहे. यालाच कांक्षा वितरण ज्ञान विशुद्धी असं म्हणतात. चौथा टप्पा पूर्ण झालेला आहे ज्ञानाचा. हा मार्गच तसा आहे, विशुद्धीचा मार्ग आहे. जिला प्रज्ञा, शुद्ध प्रज्ञा, परिशुद्ध प्रज्ञा आणि विशुद्ध प्रज्ञा ही पूर्णत्वात जाते. याला समुच्छेद प्रहाण म्हणतात. सगळ्या प्रकारचे संदेह दूर होतात, विचिकित्सा दूर होते, सगळ्या शंका कुशंका दूर होतात. यालाच कांक्षा वितरण ज्ञान विशुद्धी असं म्हणतात. हे चौथा ज्ञानाचा टप्पा झालाय मार्गाचा. पाचवा हा मार्ग आहे, हा अमार्ग आहे. हा सम्यक वाट आहे, सम्यक रस्ता आहे, हा मार्ग आहे. आणि हा मार्ग नाही आहे, अमार्ग आहे. मार्ग म्हणजे काय? रस्ता आहे ना. या रस्त्यावर चालताना सम्यक ज्ञानाच्या आधारावर चालता आलं पाहिजे. सम्यक ज्ञान म्हणजे हे अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण या तीनही लक्षणामध्ये रमण करत करत समतेत पाहणं, याला सम्यक ज्ञान म्हणतात. हे परिपूर्ण ज्ञान असतं. या सम्यक ज्ञानाच्या आधारावर पावलं टाकणं. वेदना कुठलीही असू दे, समता पुष्ट झाली की तो निर्वेद ज्ञानाचा हा अथ निव्विंदती दुःखे हे समग्र विशुद्धिया, हे निर्वेद ज्ञान, निव्विदा ज्ञान या आधारावर चालणं, समता पुष्ट होणं. वेदना कुठलीही असू दे, अनित्य बोध पुष्ट होणं, दुःख बोध पुष्ट होणं, अनंत बोध पुष्ट होणं, याला हा मार्ग आहे असं म्हणतो. सुखद वेदना आली, अनित्य बोध पुष्ट झाला की रागाच्या ज्या गाठी उकलत असतात. दुःखद वेदना आली, समता पुष्ट झाली, द्वेषाच्या गाठी उकलत असतात. हा मार्ग पुष्ट होत राहतो. अदुःखद असुखद वेदना आली, समता पुष्ट झाली, मोह मूर्तेच्या गाठी खुलतात. अशा रीतीनं शुद्धीची प्रक्रिया परिपूर्णत्वात जाते. शुद्ध प्रज्ञा, परिशुद्ध प्रज्ञा आणि विशुद्ध प्रज्ञा ही परिपूर्णत्वात जाते. म्हणून याला दिठ्ठी विशुद्धी असं म्हटलं जातं. या दिठ्ठी विशुद्धी हा टप्पा, या टप्प्याच्या आधारावर सगळ्या कुशंका, शंका कुशंका जेव्हा निघून जातात या सम्यक ज्ञानाच्या आधारावर, तेव्हा याला कांक्षा वितरण ज्ञान विशुद्धी असं म्हणतात. हा चौथा टप्पा परिपूर्ण झाला रे झाला. पाचवा टप्पा आहे अमार्ग ज्ञान विशुद्धी. हा मार्ग आहे जिथे अनित्य बोध पुष्ट झाला नाही, दुःख बोध पुष्ट झाला नाही, अनात्म बोध पुष्ट झाला नाही, तर हा अमार्ग आहे. हा भोक्ता भाव आहे. समता भावात राहिलं तर हा मार्ग आहे. हा मध्यम नाला मध्यमा पटीवर हा मार्ग आहे. समता पुष्ट झाली नाही तो अमार्ग आहे, त्याला भोक्ता भाव म्हणतात. वेदना कुठलीही असू दे, भोक्ता भाव जर असला तर आपण सुखद वेदना आली ते रागाच्या गाठी, दुःखद वेदना आली की द्वेषाच्या गाठी, अदुःखद असुखद वेदना आली की मोहमूर्तीच्या गाठी बांधत असतो. हा भोक्ता भाव आहे. हा भोक्ता भाव राहिला तर हा अमार्ग आहे, हे पक्क जाणायचं. अशा रीतीनं हा पाचवा टप्पा परिपूर्णत्वात जातो. सहावा टप्पा पटिपदा ज्ञान विशुद्धी. पटिपदा म्हणजे मार्ग क्रमशः. अरियो अठ्ठांगिको मग्गो, 8 अंगांनी युक्त आहे. सम्मा दिठ्ठी, सम्मा संकल्प, प्रज्ञेचे 2 अंग. सम्मा वाचा, सम्मा कमंतो, सम्मा आजीव ही समाधीचे, ही सम्मा कमंतो, सम्मा वाचा, सम्मा कमंतो, सम्मा आजीव ही शिलाची 3 अंग. सम्मा वायामो, सम्मा सती, सम्मा समाधी ही समाधीची 3 अंग. शील समाधी प्रज्ञा ही संपूर्ण हा मार्ग आहे ना, पथावर आहे. या मार्गावर विपश्यना या ज्ञानाचे 10 ते 10 टप्पे, या 10 टप्प्यातनं जावं लागतं. या मार्गावर आरूढ व्हावं लागतं. या ते समर्श ज्ञान, उदय वेद ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, निब्बिदा ज्ञान, मुंचित काम्यता ज्ञान, पटिसंख्या ज्ञान, संखारोपेक्षा ज्ञान आणि अनुलोम ज्ञान या टप्प्यातनं जावं लागतं. तेव्हा या मार्गावर चालताना 10वं ज्ञान परिपूर्ण झालं. वैधम्मा संखारा, खैधम्मा संखारा, तेव्हा हे गोत्रभू चित्त उत्पन्न होतं. अनित्याकडून नित्याकडे नेणार,
दुःखाकडून सुखाकडे नेणार आणि अनंताकडून अनंताकडे नेणार, हा पटिपदा ज्ञान विसुद्धी. तेव्हा हे हृदय वस्तूवर ध्यान करून जेव्हा हे शरीर मी नाहीये, माझं नाही, वै धम्मा संखारा खै धम्मा संखारा, हा जो अनुलोम ज्ञानाचा टप्पा ओलांडताना मग गोत्रभू चित्त होतं, हे अनित्याकडून नित्याकडे नेणार, दुःखाकडून सुखाकडे नेणार आणि अनंताकडून अनंताकडे नेणारी ही लोकोत्तर प्रज्ञा ही सुरू होते. आणि ही लोकोत्तर प्रज्ञा सुरू झाली की लौकिक शरीर लौकिक मन बंद पडतं आणि निर्वाण धातूचा साक्षात्कार होतो, निर्वाणाचा साक्षात्कार होतो. हे काम करत असताना शरीर मन ज्या वेळेला बंद पडतं, लौकिक शरीर, तेव्हा ही पहिली पायरी म्हणतात, तिला शोतापन्न म्हणतात. हे काम करता करता दुसऱ्यांदा हे बंद पडतं, त्याला सकदागामी म्हणतात. हे काम करता करता तिसऱ्यांदा हे शरीर आणि मन बंद पडतं, याला अनागामी म्हणतात. आणि चौथ्यांदा जर बंद पडलं याला अर्हत्व प्राप्त म्हणतात. अनेक लोक भगवंताच्या कालखंडात गृहस्थ देखील अर्हत्व प्राप्त झाले. अशा रीतीने चारही जेव्हा पायऱ्या परिपूर्ण करतो याला निर्माणात धातूचा साक्षात्कार, याला म्हणतात. हा मार्गातलं एक एक अंग चोख पार पाडत गेलो ना, हे सगळ्या अंगांचा अभ्यास ह्या मार्गावर पथा करतात, यालाच पटिपदा ज्ञान विसुद्धी. आणि शेवटचा 7वा टप्पा यथाभूत ज्ञान विसुद्धी. हा वै धम्मा संखारा, वै धम्मा संखारा खै धम्मा संस्कारा. हे वेदनांची उत्पत्ती कशी होते हे माहिती नाही, निव्वळ वेळ निव्वळ क्षय होत जातो. आणि जेव्हा हे शरीर बंद पडतं, हे मन बंद पडतं, लोकीय शरीर लोकीय मन, तेव्हा निर्वाण धातूचा साक्षात्कार होतो. हे निर्वाण धातूचा साक्षात्कार करताना यथाभूत जाणता आलं पाहिजे, जसं आहे तसं. तुका म्हणे उगं राहा आणि जे जे होतं ते ते यथाभूत पहा. हे अनित्य लक्षण धम्म, ज्या अनंत लक्षण धम्म अनंत लक्षण दुःख लक्षणात, तीनही लक्षणामध्ये निरंतरता प्रहाणकारी, जिला प्रज्ञा म्हणतो, चिरत नेणारी, कापत नेणारी, टोचत नेणारी ही प्रहाणकारी प्रज्ञा कार्यरत असते. आणि सार हे शरीर आणि सार मन याचं ऑपरेशन करून तरंगे तरंग तरंगे तरंग. आणि जेव्हा लोकोत्तर प्रज्ञा सुरू होते, नित्य लक्षणवाली, अनंत लक्षणवाली, दुःख लक्षणवाली, तेव्हा निर्वाण धातूचा साक्षात्कार हा 7वा टप्पा परिपूर्णत्व जाते. हे 7 पाडाव विशुद्धी मार्गाचे आहेत. हे 7ही पाडाव परिपूर्ण करण्यासाठी एक काशाय वस्त्र घेतलेलं आहे. कासावंग किलेश धातूला प्रहाण करण्यासाठी ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं, भवतृष्णाचा सारा संग्रह तुटला, यालाच किलेश परिनिब्बाण धातू असं म्हटलं जातं. बोधी प्राप्त करणं, अर्हत्व प्राप्त करणं, सगळ्या किलेश धातूंचा नायनाट केला मुळात पाठवतो. हे किलेश परिनिब्बाण धातू म्हणतात. बुद्धांनी किलेश परिनिब्बाण करून जे बोधी प्राप्त केली, सम्यक संबोधित ज्ञान प्राप्त केलं, विशुद्धीची प्रक्रिया पूर्णत्वात जाताना सिद्धार्थ गौतमानी सम्यक संबोधी प्राप्त केली, तेव्हा याला किलेश परिनिब्बाण. 46 वर्षावास केले. 46 वर्षावासाच्या सगळ्या कालखंडात जिवंत असेपर्यंत त्यांनी 46 वर्षावास केले. 46 वर्षावास करतात भगवंत किलेश परिनिब्बाण धातूच्या आधारावर. भगवंतांच्या महापरिनिब्बाणानंतर त्यांच्या शरीर त्याग झाल्यानंतर त्यांचा मृतदेह जो असतो जाळला जातो. जाळल्यानंतर त्यांच्या शरीराच्या एक 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 अंगाच्या वेगवेगळ्या धातू उत्पन्न होतात. 84,000 महास्तूप बांधले जातात. हे महास्तूप भगवान बुद्धांचेच रूप आहेत. त्यामुळे हे महास्तूप कधीपर्यंत राहणार आहेत? याला शरीराचे खंद खंद झाले, अलग अलग झाले ना खंद, तर याला खंद धातू म्हणतात. या भगवान बुद्धांच्या ज्या ज्या ठिकाणी हे महास्तूप उभारलेले आहेत ते बुद्धांचेच रूप आहेत, त्याच्यात धातू प्रतिष्ठापित केलेले आहेत. त्यामुळे या आधारावर बुद्ध शासन टिकणार आहे, 2500 वर्ष पुन्हा टिकणार आहे. याला खंद परिनिब्बाणाची प्रक्रिया म्हणतात. आणि मग 2500 वर्षानंतर जेवढे जेवढे महास्तूप बांधलेले आहेत भगवंतांच्या अरहंतांच्या ज्या धातू आहेत, त्या सगळ्या धातू तोडताड करून सगळ्या बोधक याला बोधिवृक्षात येतील.
त्यांचं रूप तयार होईल बुद्धांचं. मग ते दानकथा शीलकथा व्यक्त करतील, सांगतील. आणि अनेक लोक म्हणजे येणाऱ्या आर्य मैत्री जे बाबासाहेब आंबेडकर सम्यक समृद्ध होणार आहेत ना महाभद्र कल्पात, त्यांच्याविषयी माहिती देतील आणि उभे होतील, आशीर्वचन देतील. आणि तेवढ्यात एका डोळ्यातून पाणी, दुसऱ्या डोळ्यातनं अग्नी, एका कानातनं पाणी, दुसऱ्या कानातनं अग्नी, एका नाकाच्या छिद्रातनं पाणी, दुसऱ्या नाकातल्या छिद्रातनं अग्नी, एका उजव्या हातातनं अग्नी ते डाव्या हातातनं पाणी, असं करता करता अग्नी पाणी सारे उजव्या पायातनं पाणी तर डाव्या पायातनं अग्नी, असं निघून निघून सारं वलय होईल तयार. बोधिवृक्ष मंडनावरती येईल आणि तिथे त्यांचा अग्निकशींचा अभ्यास करून त्यांचं शरीर जळून खाक होईल. आणि अशा रीतीने ते ज्या ठिकाणी बुद्धांची भूमी असते त्या बुद्धाच्या भूमीत जातील. कारण ते जन्म मृत्यूच्या प्रक्रियेतून पूर्णपणे मुक्त होतात. आणि अशा रीतीनं त्या जळण्याच्या प्रक्रियेला धातू परिनिब्बाण ती प्रक्रिया म्हणतात. अशा रीतीनं बुद्ध शासनाचं हे समापन होईल. त्या समापनात बुद्ध गायला मी असणार आहे, तुम्ही असाल की नाही मला नाही माहिती. ही संपूर्ण चिवर ग्रहण करण्याची ही प्रेरणा काल ती गाथाने वाचून दाखवली. इमिना पुण्य कम्मेन. इमिना हे जे पुण्यकर्म करतोय बघा, इमिना पुण्यकम्मेन इतो गच्छामी तुषितम. आता जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुषित देवता लोकांमध्ये त्यांचं नाव सुदर्शन आहे. हे जे पुण्यकर्म करतो इमिना पुण्यकम्मेन इतो गच्छामी तुषितम. तुषित देवलोकांमध्ये जे बोधिसत्व आहेत त्या बोधिसत्वांना मी वंदन करतो. मेत्तेयं अनागते पस्से. जे मैत्रेय बुद्ध होणार आहेत त्याला या पुण्यकर्माने मला पाहता येईल. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा सम्यक संबुद्ध बनतील तेव्हा मला पाहता येईल. मेत्तेय अनागते पस्से शून्येय धम्म उत्तमंती. आणि त्यांच्याकडून उत्तम प्रकारचा हा सद्धम्म मला ऐकायला मिळेल. यासाठी हे मी पुण्यकर्म करीत आहे. कर्माने मला त्या तुषिता देवता लोकांमध्ये असलेल्या त्या बोधिसत्वाला वंदन करतो. जे भावी मैत्रीय बुद्ध होणार आहेत त्यांना पाहून पुन्हा त्यांच्याकडून सद्धम्म श्रवण करण्याची, ऐकण्याचे हे पुण्यलाभ मला हो, यासाठीचे पुण्यकर्म करत आहोत. आता तुम्ही याल का माझ्या बरोबर तेव्हा बनते बनून? तेव्हा साधी गोष्ट नाही. लय पाणी प्यावं लागतं, लोखंडाचे चणे खावे लागतात त्यासाठी, ताऊन लागून तपावं लागतं. नाही थोडस हू आलं बाजी सापरे सापरे म्हणून घाबरताय है ना. तर हे अशा रीतीनं रागरहित, द्वेषरहित, मोहरहित हे शुद्धतेची प्रक्रिया पूर्णत्वात जाते. यासाठी आपण हे चिवर धारण करून प्रवेश केलाय बुद्ध वंशामध्ये. घरी गेल्यानंतर हा संग्रह आपण कायम ठेवून आपल्या चित्ताला इकडे तिकडे भटकू द्यायचं नाही. नियमितपणे अनापानचा अभ्यास जसा जसा तुम्ही ताऊन सुलाकून कराल, घरच्या आई वडिलांना आपलं कॅलेंडर आपल्या हातात ठेवायचं. ए मम्मी पप्पा द्या, आजचा उपवासाचा दिवस आहे, आजचा अष्टमीचा दिवस आहे, आजचा पौर्णिमेचा दिवस आहे, आजचा अमावस्येचा दिवस आहे. कथन ना आई वडिलांना जाणीव करून द्यायची. त्यामुळं तुमच्या भविष्याच्या जीवनात ही वाटचाल करताना हा योग्य संदर्भ बोधगयेला येऊन आपण ही सत्यक्रिया करावी लागते. तेव्हा हे सम्यक संकल्प आपले पूर्ण होत असतात. आपले सम्यक संकल्प या जीवनात पूर्ण होते. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धांत कथा.